हिललाईन पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 18 रोजी संध्याकाळी हा गुन्हा दाखल झाला होता। त्या अनुषंगाने आपण विशेष तपास पथक निर्माण करून या गुन्ह्याचा तपास करत होतो। या गुन्ह्याच्या तपासामध्ये ज्यावेळेस आज दुपारी संबंधित ज्या बळी मुलगी आहे तिचं पार्थिव मिळाल्यानंतर आपण तपासाची चक्रे आणखी वेगाने फिरवली। यामध्ये आपल्याला तपासात असं निष्पन्न होत आहे की संबंधित मुलीचा जो मामा आहे त्या मामाने सेफ कृत्य केलेलं आहे। त्यामध्ये मुलगी आजारी होती आणि त्यात थोडंसं चेष्टेमध्ये त्याच्याकडून तिला मारण्यात आलं। मारल्यानंतर ती अशी ओट्यावर पडली। ओट्यावर पडून तिच्या डोक्याला लागल्यामुळं सदरचा मृत्यू घडून आलेला आहे आणि त्यानंतर तिच्या मामाने सदरचा जो मृतदेह आहे तो नष्ट करण्याच्या उद्देशाने जाळलेला आहे। यामध्ये आम्हाला प्रत्यक्ष पाहणारे साक्षीदार, त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि आरोपीने दिलेल्या कबुली जबाबावरून आरोपीला आपण ताब्यात घेऊन पुढील अटकेची कारवाई आपण केलेली आहे। उद्या रोजी आम्ही माननीय न्यायालयाच्या समोर सदर आरोपीला उपस्थित करून PCR घेऊन पुढील तपास अधिक करत आहोत। सर, कसं कळलं नेमकं की मामाच मारेकरी आहे या मुलीचा आणि काही दुष्कृत्य वगैरे केलं होतं का? काय नेमकं? नाही, दुष्कृत्य वगैरे काही असं केलेलं नाहीये, परंतु जे साक्षीदार आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्यांचं सविस्तर तपासामध्ये आम्ही सांगूच आणि शिवाय तांत्रिक विश्लेषण आणि आरोपीकडे केलेली चौकशी यातून सदरचा जो आरोपी आहे तो निष्पन्न झाला। आरोपी किती दिवसापासून फरार होता, कुठे पळून गेला होता आणि कसं पकडलं नेमकं त्याला? आरोपी पळून गेला नाही, तो ही घटना घडल्यानंतर निघून गेला। त्यानंतर 19 तारखेला तो या ठिकाणी आलेला नाही, परंतु 20 तारखेला मतदानाच्या दिवशी त्यांनी येऊन ज्या ठिकाणी त्याने मृतदेह ठेवला होता तिथून काढून जाळून हा पुरावा नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।